नमस्कार, बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज ठाकरेंना आव्हान दिल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाचं ऑफिस फोडलं होतं। दरम्यान भाजप नेते आशिष शेलारांनी या हल्ल्याची तुलना पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याशी केली आहे। पहलगाममध्ये धर्म विचारून गोळ्या घातल्या, इथे भाषा विचारून मारतायत असं शेलार म्हणाले। यात नेमका काय फरक आहे असा सवाल त्यांनी विचारला। भाजप सत्तेत मोठा भाऊ आहे, आम्ही संयमानं वागतोय, तोपर्यंत नीट वागा असं शेलार म्हणाले। पहलगाममध्ये हिंदू धर्म विचारून गोळ्या मारल्या आणि इथे ही सगळी मंडळी निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपतायत। दोन्ही गोष्टी द्विग्नता करणार आहे। आणि मग व्हिडिओ काढा नको काढू, पण हिंदूंना चोपण्यामध्ये तुम्हाला जो आनंद मिळतोय ना, हा अख्खा महाराष्ट्र पाहतोय। सरकारने तर कडक पावलं उचलावीच। आम्ही सत्ताधारी पक्ष आहोत, मोठा पक्ष आहोत, मोठा भाऊ आहोत, मोठी जबाबदारी आहे, म्हणून मर्यादा सांभाळून आम्ही त्या ठिकाणी भूमिका मांडतो। पण हे प्रकार वाढता कामा नयेत। आशिष शेलार हे आमदार आहेत, पक्षामध्ये फार मोठं स्थान आहे त्यांचं। पहलगामचे जे मारले धर्म विचारून ते गाडले गेले की स्वर्गात गेले, ह्याचं तर पहिलं उत्तर द्या। लोक त्याची अपेक्षा करतायत, ते अपेक्षित आहे। त्याचं उत्तर तुमच्याकडे तेव्हाही नव्हतं, आताही नाही आणि पुढेही नसेल। कुठे गेले? पाताळात गाडले गेले की स्वर्गात पाठवले गेले? कुठेही नाही। भोजपुरी